बाकी माझा मणा पण तयार झालेला आहे. येतो आता प्रसाद ग्रहण करून. इकडे ताई पण खात आहेत. जय श्रीराम, जय श्रीराम. तीन गावं केली म्हणजे आमचं गाव, शेजारचं गाव. अरे राम, काय खाल्लं? ही साडी कोल्हापूरच्या देवीला नेसवलेली. तू वाजवते, चांगलं वाजते. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि मी तयार झालेली आहे मंदिरात जाण्यासाठी. आज गुरुचरित्रांच्या ग्रंथांची नगर प्रदक्षिणा आहे, शोभायात्रा आहे. तर त्या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मी आणि मणा चाललेलो आहोत भगवे वस्त्र घालून. मी तर तयार झालेली आहे, माझं तुळशीपूजन पण झालेलं आहे. मणा त्याचं आवरत आहे. आता मणाचं आवरलं की मी आणि मणा मंदिरात जातो. बाकी आज स्वयंपाक वगैरे काही नाही केला मी, कारण आम्हाला तर तिथं आज काल्याचं जेवण आहे आणि फोंडेजींना पण आज ऑफिसमध्ये जेवण आहे. आणि दादू आहे घरामध्ये, दादू काहीतरी स्वतःसाठी नाश्ता वगैरे बनवेल, त्याच्यामुळे मी सकाळी स्वयंपाक नाही केला आज. आता मणा तयार झाला की आम्ही जातो मंदिरात. बाकी माझा मणा पण तयार झालेला आहे आणि मणाचा लुक बघा किती सुंदर दिसत आहे माझा मणा. सो क्यूट. ए भगवा रंग. पर्स घेते ना बाळा, त्याच्यात ठेवू का? ठीक आहे. बघ उपकरण पण घातलेलं आहे मी, मणा पण घालत आहे, पण मणा बोललं की मी मंदिराच्या आवारात गेल्यानंतर घालतो. म्हणजे ठीक आहे, चले लेट्स गो. जिन्यात अंधार आहे, बाहेर उजळलेला आहे आणि चैतन्य चाललेलं आहे स्कूलला. सूर्यनारायण अजून उगवले नाहीत, म्हणजे उगवलेत पण ढगाळ आहेत. आज आभाळ आलेला आहे, हे बघा दिसत नाहीत. प्रणाम सूर्यनारायण भगवान. चला, विमानं चालली बघा, सारखे विमान जात असत आमच्या टेरेसवर. बसू बाबू. पोचलो आहोत आम्ही मंदिराच्या बाहेर. चप्पल काढून ठेवूयात. माझी परवाच्या दिवशी चप्पल चोरीला गेली इथून. चांगली चप्पल होती, चांगल्या क्वालिटीची चप्पल चोरीला गेली. आता जुनी होती म्हणून घेऊन आले बाळा, काय करणार. चलो, समोर रांगोळी काढली जात आहे. वा वा वा, छान. अरे हे बघा, सुंदर रांगोळी काढली जात आहे. हां, प्रणाम गणराया. अजून येत आहेतच लोक, भक्त येत आहेत, जमा होत आहेत अजून. थोड्याच वेळात हा सगळा हॉल भरून जाईल. त्या साईडला मंदिर आहे, समोर पालखी पण सजवलेली आहे आणि याच पालखीमध्ये श्री गुरुचरित्राचे ग्रंथ ठेवायचे आहेत. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. श्रीकृष्णाचं दर्शन झालं, दत्ताचं घेण्याचं दर्शन. चलो, पाळणा पण इथे ठेवलेला आहे जन्मोत्सवाचा गुरुदत्तांच्या. इथं पालखी सजवलेली आहे. चल बेटा, किती सुंदर सजवलेलं आहे मंदिर सगळीकडून. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता मी वरती चाललेलो आहोत दर्शनासाठी. वरती पण श्रीदत्तांची मूर्ती आहे एक इथं. वारकरी मुलं हे बघा, त्यांची झोपण्याची निवासाची व्यवस्था इथे केलेली आहे. हे बघा, एवढं लहान वयात देवाचं संकीर्तन करतात, किती चांगलं आहे. खाली तर होम हवन केलेलं. आता भाविक भक्त जमा होत आहेत. गंध पण लावलेला आहे आम्ही. आता नगर प्रदक्षिणाच्या अगोदर आम्ही नाश्ता खात आहोत सगळेजण. इकडे ताई पण खात आहेत आणि मी पण खात आहे. पालखी बाहेर गेलेली आहे, आम्ही पोहे खात बसलो. इथलाच थांबलेली आहे पालखी. समोरच पालखी आहे, दर्शन घेऊयात अगोदर पालखीचं. वा भाई वा 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 वा, खूप सुंदर दृश्य बघा. किती सुंदर देखणी बैल आहेत रथ ओढण्यासाठी, रथ हाकण्यासाठी. पुढं खूप गर्दी आहे. पुढे पालखी आहे आणि मागे सगळे महिला मंडळ आहे. इथं वासुदेव पण आहेत. खूप सुंदर दृश्य, सुंदर दृश्य
आहे सकाळ सकाळचं. छान वाटतं. इकडे इकडे या या या. भगवा पताका घेऊन चाललेलो आहोत आम्ही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कपाळी केशरी गंध दत्ता मला तुझा छंद. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. आनंद आला. पालखी आता आमच्या गावात आलेली आहे. देवीचं मंदिर ते बघा. हा भजन कीर्तन चालू आहे पुढे. जय श्रीराम जय श्रीराम. आम्ही कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था आपल्यासाठी सर्वांसाठी केलेली आहे. पांडुरंगाच्या मंदिरात आलेलो आहोत आम्ही. भैरवनाथाचे प्रणाम. हे बघा समोर भैरवनाथ आहेत आणि इकडे पांडुरंग रुक्मिणी माता. गर्दी जमलेली आहे. आम्ही आता पुन्हा मंदिराकडे चाललेलो आहोत श्री दत्तांच्या. चला पालखी पुढे गेलेली आहे. हा चला चला पोचलो पालखीच्या मागे. दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा. चाललेलो आहोत. खूप आनंद आला. छान बसू का. पोहोचलेले आहोत आम्ही घरी. मनाला कॉलेजला जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर आलेलो आहोत आणि कीर्तनाला पण नाही थांबलो. दादू उठला की नाही बाळा. दादूने अजून घर वगैरे झाडू नाही मारलं. मेरा दादू कहाँ है तू. हां दूध आलेलं आहे. दादूने पोहे बनवून खाल्लेले आहेत. कढई दिसत आहे शेगडीवरती. कहाँ है मेरा बेटा. हाँ जी. अरे काय बनवून खातोय. ओ भाई साहब उपमा. शेंगदाणे कुठे होते. शेंगदाणे डब्यात आहेत बाळा. जाके देखो. आहेत ना दुसऱ्या डब्यात आहेत. मग कसं झालंय. अच्छा आहे. ठीक आहे बेटा खा लो आराम से. चला आता मी आवरून घेते. तर अशा पद्धतीने श्री गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता झालेली आहे. नगर प्रदक्षिणा झालेली आहे. खूप छान वाटलं. काल्याचं कीर्तन पण होतं पण आम्ही नाही थांबलो. मनाचं कॉलेज आहे ना मग घरी आलो. आणि काल्याचा महाप्रसाद पण आहे. मी थांबणार होते कीर्तनासाठी पण महाप्रसादासाठी नव्हते थांबणार कारण मला सवाशीण जेवायला जायचं आहे आमच्या शेजारीच. त्याच्यामुळे ठीक आहे मनाला पण उशीर होत आहे. आलो घरी. आता आवरून घेते सगळं. किचन वगैरे दूध गरम करायला ठेवते. आत्ता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि किचन ओटा आणि भांडी पण मी धुवून घेतलेले आहेत. किचन ओटा तर अस्वच्छ नव्हता. काय काय केलंच नव्हतं. फक्त दादूने उपमा बनवलेला आणि खीर बनवलेली स्वतःसाठी. भांडीच पडलेली ती भांडी घासून घेतलेली आहेत आणि आता दूध गरम करायला ठेवते. बाकी माझा म्हणा आता कॉलेजला चाललेला आहे. आओ जाओ पुत्र. आयुष्यवंत भव यशस्वी भव सुखी राहा. पायाची वाट लागली ना. बरोबर आहे. माझ्या पण पायांची वाट लागलेली आहे. आज खूप पायी चाललो आम्ही पालखी बरोबर. 3 गावं केली म्हणजे आमचं गाव शेजारचं गाव आणखीन एक गाव अशा 3 गावाला परिक्रमा घातली आम्ही आज पालखी बरोबर. गावठाण गाव एकच बघा. चलो आ जाओ जल्दी. कब आओगे आप. काय 4 वाजता 4 वाजता. आता 1 वाजलेले आहेत. 1 वाजता चाललेलं आहे.
काय 2-3 तासाचंच कॉलेज असतं मानाचं. प्रॅक्टिकल ज्या दिवशी असतं त्या दिवशी जास्त वेळ कॉलेज असतं. प्रॅक्टिकल चालू करणार आहेत ना? ठीक आहे. अवजव पुत्र. आता मी पण जाते खाली जेवण करायला सवाष्णीचं. मावशीच्या सुनेने आज बाहेर मस्त रांगोळी वगैरे काढलेली आहे. कोणाचं बाळ आलंय? हाँ, अरे वाह वाह, छान तयारी झालेली आहे वाटतं ना. आयु साहेब, क्या चल रहा है आपका? काय नाही गेम. मग शाळेवरून आलात का? आज काय सुट्टी? तुला बरं नाही? काय झालं? काय झालं? अरे राम, काय खाल्लं? काळजी घे बाळा. आई इथं परी पण आहे. परीची मैत्रीण बॅट बॉल खेळत आहे घरात. साची पण आलेली आहे आता. ये बघा, सुंदर ड्रेस घातलेला आहे साचीने. वा 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 वा, खूप सुंदर दिसत आहे साची. परी, हे काय बाळा? तू वाजवते ना, चांगलं वाजते. कानटोपी ना बाळा? हा, लहान मुलींची कानटोपी, सशाची कानटोपी. मावशींच्या घरी आलेली आहे मी सवाशीण जेवण्यासाठी. मावशींच्या सुना. कोल्हापूरची देवीची पूजा आहे. तिकडे 3 कन्या बसलेल्या आहेत प्रसाद ग्रहण करायला, आणि आम्ही इकडे बसलेलो आहोत. घेतो आता प्रसाद ग्रहण करून. ही साडी कोल्हापूरच्या देवीला नेसवलेली मावशींनी. मग सुनबाईने. खूप छान आहे, खूप सुंदर. हे बघा, हे देवीला नेसवलेली साडी. ही साडी छान, खूप सुंदर. चला मावशी येऊ का? चल सारिका, मुग्धा येऊ का? हा हा, चला. मालक आला, घराचा मालक आला. व्हिडिओ काढते तुझा. दादू माझा झोपला की काय? दादू सो गया बच्चा? नहीं सोया? हमेशा यही बैठा हुआ मिलेगा आपको. एक तो पढ़ाई करते हुए, नहीं तो गेम खेलते हुए. चला आता मी सुद्धा कालचा व्हिडिओ एडिट करते, आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया, कारण संध्याकाळपर्यंत व्हिडिओ काढला तर खूप मोठा होऊन जाईल. म्हणून व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.